पुण्यातील कोंढवा परिसरात बुधवारी संध्याकाळी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली. कुरिअर बॉय असल्याचं भासवत एका 25 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी बुधवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास कोंढव्यातील एका सोसायटीत कुरिअर बॉयच्या वेशात आला. त्याने पीडितेच्या घरी जाऊन कुरिअर असल्याचं सांगितलं, मात्र पीडितेने ते कुरिअर आपलं नसल्याचं सांगितलं. आरोपीने तिला नकारल्याची सही मागितली आणि पीडितेने सुरक्षा दरवाजा उघडताच त्याने तिच्या चेहऱ्यावर पेपर स्प्रे फिरवला आणि तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर आरोपीने पीडितेच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढली आणि मजा आली पुन्हा येईन असा मेसेज टाकत घटनास्थळावरून पळ काढला. पीडिता आपल्या भावासोबत राहते. पोलिसांनी सांगितलंय की संबंधित सोसायटीमध्ये सीसीटीव्ही आणि प्रवेशासाठी फोटो नोंदणी व्यवस्था आहे. तरी सुद्धा आरोपीने सुरक्षा व्यवस्थेला चुकवून प्रवेश कसा केला याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आता पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेलं असून आता पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी तपास सुरू आहे. याबाबतची अधिकची काय माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्याकडून. कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64-77 प्रमाणे FIR नोंदवण्यात आलेली आहे. यामध्ये काल सायंकाळी 7:30च्या सुमारास कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये निर्भया राहतात त्या ठिकाणी एक डिलिव्हरी बॉय येऊन आपलं बँकेचं एनव्हलप आलेलं आहे, कृपया आपण हे रिसीव्ह करा असं त्यांना बोलले आणि माझ्याकडे रिसीट घेण्यासाठी पेन नाही असे म्हटले. त्यावरून निर्भया ह्या घरामध्ये पेन घ्यायला गेले असता त्यांनी लागलीच फ्लॅटचा दरवाजा बंद करून अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे. घटनास्थळावरती आयकार फोरेन्सिक एक्सपर्ट्स बोलवण्यात आलेले होते. त्यांना बेशुद्ध करण्यासाठी स्प्रे किंवा इतर कुठलं काय वापर झाला याबाबत विश्लेषणांती आपल्याला ठोस माहिती मिळेल. समोर आम्ही निर्भयांचा मोबाईलची पाहणी केली असता त्यामध्ये एक फोटो आढळून आलेला आहे आणि त्यावरती मेसेजही मिळालेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्याद्वारे अधिक तपास करत आहोत. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेची आणि आमची परिमंडळाची जवळपास 10 पथके आरोपीच्या मागावरती आहेत. लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ. फ्लॅटचा बेल वाजवून त्यानं आपलं एनव्हलप आलेलं आहे आणि मला याची पोच द्या, मी पेन विसरलेलो आहे असा बहाणा करून घरामध्ये प्रवेश केला आहे. याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत.